इगतपुरीच्या भावली धरण परिसरामध्ये गावगुंडांनी पर्यटकांवरती केलेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे इथली पर्यटन संख्या कमी झाली आहे। खरं तर पर्यटकांमुळेच इथल्या स्थानिकांना रोजगार मिळतो, मात्र गावगुंडांच्या भीतीने पर्यटकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे। त्यामुळे अर्थकारणाला धक्का बसलाय। पावसाळ्यामध्ये आठवडाभर इथे गर्दी असायची, मात्र आता गुंडगिरीमुळे पर्यटकांसह विक्रेत्यांची संख्या घटली आहे। सुरक्षा देण्याची मागणी केली जाते। भावली धरण परिसरामध्ये रविवारच्या दिवशी याच ठिकाणी काही पर्यटकांशी हमरीतुमरी झालेली होती। त्यांना मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघतो आहे पर्यटकांमध्ये जी संख्या होती ती संख्या काही प्रमाणात आता कमी झालेली आहे। तुम्ही इथे दरवर्षी येतात का? आजची काय परिस्थिती? नाही, दरवर्षी येत असतो आम्ही। दरवर्षी येत असताना इथं अशी पार्किंगला सुद्धा जागा राहत नाही, इथं बसण्यासाठी जागा राहत नाही, एवढी गर्दी असते, प्रचंड गर्दी असते। पण काल परवा जी घटना झाली, जी कुठल्या फॅमिलीवर जी हल्ला झाला, जे कोणी केला भाड हल्ला केला, त्या भाड लागला मी निषेध करतो। त्याच्यामुळे इथले पर्यटक तरी कमी झाले आणि आज बऱ्याच दुकाने बंद आहे। म्हणजे आता आम्ही इथं भरपूर काही वस्तू खातो पितो, पण आता काही वस्तू आम्हाला भेटल्या नाही। आता आमच्याबरोबर फॅमिली छोटे पोरं वगैरे असतात आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचं इथं लक्ष नाही आहे। फक्त ती घटना झाली, त्यांनी कारवाई केली, पण इथं लक्ष नाही, कारण इथं कोणीच नाही आहे। काय अपेक्षा आहे, काय भावना अशा आहे की पोलिसांनी इथं एक त्यांची टीम ठेवायला पाहिजे, एक टीम जरूर पाहिजे। कारण कालची घटना खूप चुकीची झाली, कारण की त्या लोकांच्या वेदना आम्ही ऐकल्या। म्हणजे पर्यटनाचा जो ओढ आहे ती नाशिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो। त्याच्यामुळे आपल्या नाशिकला फ्युचरमध्ये अर्थव्यवस्थेला सुद्धा सामोरं जावं लागेल या गोष्टीमुळे आपल्याला। इथे जे स्थानिक नागरिक होते त्यांना याच पर्यटनाच्या माध्यमातून पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोजगार मिळत होता, तो रोजगार कसा उपलब्ध होणार असे असंख्य प्रश्न आहेत। 4-5 जणांच्या हुल्लडबाजीमुळे, त्यांच्या कृत्यामुळे संपूर्ण इगतपुरीमधील अर्थकारणालाच फटका बसतोय। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।